हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक प्रश्न आहे, एका मुलीचा आहे. मॅम, माझं वय आहे 25 वर्षाची मुलगी आहे. माझं दुसऱ्यांदा पण डिवोर्स झालेला आहे. आता पुढे मी काय करू? हे बघा, वय वर्ष फक्त 25व्या वर्षी तिचं दुसऱ्यांदा डायव्होर्स झालेला आहे. खूप मोठं पत्र आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर काही वाचत गेलं की त्यालाच मला 10 मिनिटं जातील. तिचं पहिलं लग्न होतं अरेंज मॅरेज. आईवडिलांनी स्थळ बघून लग्न करून दिलेलं होतं. घरचं सगळं व्यवस्थित होतं, पण हिला काम येत नाही, ही काम करत नाही, म्हणून जरा एकमेकांमध्ये डिफरन्सेस ऑफ ओपिनियन व्हायला लागले. मग हिला वाटलं, ही पण बोलली म्हणे, मी काही काम करण्यासाठी तुमच्या घरात आली आहे का, मी जाते, म्हणून ही आपले माहेरी निघून गेली. एकदा नवरा बोलवायला आला तरी ती गेली नाही. दुसऱ्यांदा सासू सासरे बोलवायला आले तरी मी येणार नाही म्हणाली. नंतर ते डिवोर्सचं नोटीस पाठवली आणि ही पण म्हणाली, मला म्हणून कशाला पाहिजे, म्हणून डिवोर्स घेतली. आणि डिवोर्स घेताना तिनं अलिमनी पण घेतली आणि होती माहेरी होती. ते इकडे तिकडे फिरताना तिला बाहेर एका मुलाशी फ्रेंडशिप झाली, म्हणतीये ती, तिचे शब्द आहेत फ्रेंडशिप. मग आम्ही लग्न करायचं ठरवलं म्हणाली. तो कुठेतरी कंपनीत कामाला होता. मग ही पण आई वडील तयार नव्हते हे लग्नाला. काहीतरी तर एका जातीतलं नव्हतं किंवा आई वडिलांना पसंत नव्हतं. ते मुलाला आई वडील कोणी नव्हते. तो कुठल्या तरी कंपनीत कामाला होता आणि दुसऱ्या राज्यातला पण होता. त्यामुळे आई वडिलांना बिलकुल पसंत नव्हतं. त्याला कोणी नाही म्हणाला, तो आई वडील कोणी नाहीये म्हणून. तरी हिनं आई वडिलांचं न ऐकता हिचे सर्व पैसे दागिने घेऊन त्याच्याबरोबर गेली, राहायला लागली. आणि असेच एक वर्षभर झालं असेल. पैसे दागिने सगळं संपलं आणि एक दिवस तो नाहीसा झाला, म्हणजे घर सोडून गेला, आलाच नाही. ही 2-3 महिने राहिली एकटी, का म्हणजे घरी तरी भांडून गेलेली होती. घर भाडं पण तिला भरावं लागलं. मग घर भाडं भरली, आपले तर होते ते पैसेत ना, आणि माहेरी आली. माहेरचे काही तिला फार अगदी उत्साहानं प्रेमानं घेतलं नाही. पण शेवटी मुलगी, आई वडील आहेत, घेतले. वडील थकलेत म्हणतीये. आई कॅन्सर पेशंट आहे. आता आईला कॅन्सर झालेला आहे. ते आता ही परत घरी आली आहे. ते हिला सगळी घरातली कामं हिला करावी लागतात, का म्हणजे आई बेडरिडन आहे, आईला कॅन्सर झालेला आहे आणि डॉक्टरांनी पण सांगितले लास्ट स्टेजला आहे, काळजी घ्या म्हणून. त्यामुळे तिला वाटते, आता मी काय करू? घरचे पण माझ्याशी चांगलं वागत नाही म्हणतीये. आता हे सगळ्याला कारणीभूत कोण आहे ताई? कोण आहे कारण? जरा विचार केलास का? पहिलं लग्न, अगं लग्न होऊन सासरी गेल्यावर तर आपलं घर असते, मग तिथली कामं आपल्याला करण्यात काय आहे? आम्ही सगळे करतोच की.
सगळी कामं करावी लागतात सासरी सुद्धा गेल्यावर. एवढ्याच काही नोकरी करणारे असल्या की नोकरी करतात, नोकरी करून घरातलंही सगळं करतात. आपण काय लग्न करून नेले म्हटल्यावर काही राणीगट ठेवून सेवा कुठेही कोणीही करत नाही. कोणालाही विचार, तू तुझ्या आईला विचार, मावशीला विचार, काकीला विचार, सगळ्यांना विचार. त्यामुळे हे जरा एक्सेप्ट करायला पाहिजे. काम करणं म्हणजे मोलकरी नाही झालं तर आपलं घर आहे आपलं म्हणून आपण करतो. आणि कामाचं म्हणशील ना, आपल्या इंडियात अजूनही आपल्याला कामवाल्या वगैरे मिळतात म्हणून. फॉरेन कंट्रीजमध्ये प्रत्येकजण आपापल्या घरातली कामं त्यांना करावी लागतात. म्हणजे काय ते कामगार झाले? किती मोठा ऑफिसमध्ये तो बॉस असेल, घरातलं स्वतःचं सगळं त्यांना करावं लागते. त्यामुळे एक म्हणजे तेवढेसाठी तू सोडून आलेली बरोबर नाही. आणि ते दोनदा सगळे आलेले होते विचारायला. नवरा आला होता, सासू सासरे आलेले होते, तरी तू गेली नाही. मग ते नोटीस पाठवली की काय चुकलं त्यांचं? बघ काय चुकलं त्यांचं. एवढं इगो असणं बरोबर नाही. आपण प्रेमानं लोकांना जिंकायला पाहिजे. आणि हे बघा, आपण नोकरी काहीही करत नाही तर आपण हाऊसवाईफ म्हणून राहणार असलं तर आपल्याला हाऊसवाईफची सगळी कामं यायला पाहिजे. लग्नाचे आधी आपण ती सगळी आत्मसात करायला पाहिजे. स्वयंपाक असो, काही क्लिनलीनेसचा असू देत, हे सगळं जी कामं हाऊसवाईफ म्हणून, घरात गृहिणी म्हणून आपण करतो ती सगळी कामं आपल्याला यायला पाहिजे. ती कामं करणे म्हणजे मोलकरीण होत नाही. आता माझे रूममधलं टॉयलेट मी साफ करते म्हणजे मी काही भंगी होते का? नाहीये. माझे घरातलं काम करायला मला काय. त्यामुळे ती तुझी चूक आहे. मी जरा हार्श बोलते, पण माझा हा स्वभाव आहे तर आहे तसं सांगायला पाहिजे. दुसरं, तुझे आई वडील म्हणत होते नको, त्यांना माहीत होतं तर कुठल्या राज्यातला कोण मुलगा काय आहे नाही काही माहीत नाही, कशाला म्हणून उगीच काही नाहीये ते नको म्हणत नव्हते, म्हणून ते नको म्हणत होते. कोणी त्याला आई नाही म्हणतो, वडील कोणच नाही म्हणतो, एकुलता एक आणि दुसऱ्या राज्यातला. आई वडिलांचं काय चुकलं तरी तू गेलीस आणि जाताना तुझे दागिने पैसे सगळं घेऊन गेलीस. सगळा खर्च होईपर्यंत मजा केलात आणि आता परत घरी आलीस. ते आई वडील आहेत म्हणून ते तुला घरात घेतलं. तिराईक ते घेतले नसते. आई वडील का नाही, आई वडील झाल्यावरच कळते, तोपर्यंत कळणार नाही म्हणतात, हे खरं आहे. आणि आता तुझे घरात आई कॅन्सर पेशंट आहे म्हणती, घरातही मला कामं करायला लावतीये म्हणतात, कामं करावी लागते. मग करायला नको? फक्त आपल्याला राईट्स आहेत का, ड्युटीज नाही आहेत का? ड्युटीज पण आहेत. वडील थकलेले आहेत म्हणते, आई आजारी आहे, आई अगदी तिचे लास्ट डेज आहेत. अशा वेळी प्रेमानं आईला काय हवं तर खाऊ पिऊ करून घालायचं, प्रेमानं तिची सेवा करायची. एवढं केलं तरी चांगलं होईल. हे झालं बाकीचं. आता तुझं स्वतःबद्दल बोलते मी. एक लक्षात ठेव, एंड मीन्स बिगिनिंग ऑफ समथिंग न्यू. काहीतरी एक संपते म्हणजे एक नवीन काहीतरी चालू होते. त्यामुळे हे सगळं संपलं ना, आता आपले पायावर उभं राहण्याकडे भर दे. बिकम ए स्ट्रॉंग वुमन. आपण असा का विचार करायला पाहिजे आपल्याला दुसरं कोणतं खायला घालायला पाहिजे, प्यायला घालायला पाहिजे, हिंडवायला पाहिजे, हॉटेलला न्यायला पाहिजे, आपल्याला मिळवता येत नाहीये. त्यामुळे आधी आपले पायावर उभं राहायचं, स्ट्रॉंग व्हायचं. बी ए स्ट्रॉंग वुमन. काही नोकरी असली ते नोकरी कर, नाही घरात स्वतःचा काही व्यवसाय चालू कर. ऑनलाईन करता येत असलं ते ऑनलाईन कर किंवा ऑफलाईन, काही होऊ देत.
4 मुलांचे डबे करून दिले तरी हरकत नाहीये. स्वतः अभिमानानं स्वाभिमानानं मिळवलेलेचा आनंद हा वेगळाच असतो. म्हणून मी म्हणत असते, प्रत्येक वेळेला आपण आपले पायावर उभं राहायला पाहिजे. काही तुला काय आवडते बघ, त्याचे प्रमाणे कर. तुला हिंडायला फिरायला आवडते ते मार्केटिंगचं काही कर, काही कर, पण स्वतःचे पायावर उभं राहायचं बघ. लग्न बिग्न हे सगळं नंतर, आणि लग्न करताना जरा तरी व्यवस्थित बघून करायला पाहिजे. उगीच कुठला मुलगा कुठला माहीत नाही, काही नाही असं नाही होत. तुझ्या आई वडिलांनी बोललेलं सांगितलेलं 100% खरं आहे. मी त्यांचे बाजून आहे. अहो शेवटी अनुभवी आहेत ते. उगीच ते तुला काही ते मुलाशी करू नको म्हणाले नव्हते, ते ओळखले होते आधीच. प्रेम म्हणजे नुसतं प्रेम काही पोट भरत नाही. प्रेमानं पोट भरायला पैसे मिळवावे लागतात. त्या पैसेतनं सगळं आणून करून खायला लागते. कपडे आणायचे असले तरी पैसे मोजावे लागतात. मोबाईल घ्यायचं, मोबाईल चार्ज करायचं, सगळ्याला पैसे लागतात. प्रेमानं भागत नाही. त्यामुळे आधी फायनान्शियली आपले पायावर उभं राहा, नंतर तुला काय हवं तर कर. विश यू ऑल द बेस्ट.